ते ऍक्च्युली ना खट्याळ, मिश्किल, रुबाबदार आणि फटकळ असं आहे. ते चौथं ते लावत नाही. आणि ती गेल्यानंतर एक काही वेळाने एक प्रचंड मोठी किंचाळी सेटवरती ऐकू आली, "आ!" वगैरे अशी, आणि प्रचंड धावपळ झाली सगळ्या सेटची. सगळे धावले बिवले, काय झालं काय झालं. एका अर्थाने मी अं, माझ्या बायकोच्या आनंदावरती विरजण टाकलं, तिच्या स्वप्नांवरती मी पाणी टाकलं. मला खरं तर तो अधिकार नव्हता. फाट्यावर मारतो मी, मला काही फरक पडत नाही. ज्यांना उद्योगधंदे नाहीयेत, ज्यांना कुठल्याच गोष्टीचं काही घेणं नाहीये, किंवा ज्यांना पैसे देऊन बसवले, असेच महाभाग ट्रोल करत असतात. नॅशनल अवॉर्ड मिळणं आणि स्वतःचं घर, या दोन्हीची व्हॅल्यू माझ्यासाठी सेम आहे. फक्त घर गेलं आणि नॅशनल अवॉर्ड मिळालं. 96% त्याला मिळाले. आणि त्या क्षणी मी त्याला असं म्हणत होतो, 96? मी फक्त हे साल बघितलंय, मार्क्स नाही बघितले. थोड्या वेळाने भाऊ इकडे वडिलांना अग्नी देत होता, आणि तिकडे मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो. अरे, ज्यांनी खरं तर ही उपाधी दिली त्यांना विचारायला पाहिजे, सचिन मोठे, सचिन गोस्वामी, की त्यांना मी खट्याळ, मिश्किल का वाटलो. नाही, जोक्स अपार्ट. पण खट्याळ मी आहे का नाही हे मी नाही सांगू शकत, पण मिश्किल मी आहे. मिश्किली मला आवडते. मिश्किली माझ्या रक्तात आहे. समोरचा माणूस आपल्यामुळे जर हसला, त्याच्या चेहऱ्यावर जर आपल्यामुळे प्रसन्न हावभाव आले, तर मला ते फार आवडतं. त्यामुळे मिश्किली मला फार आवडते. आणि खट्याळ आहे, पण मीच कसं म्हणू मी खट्याळ. अगदी पटकन आत्ता तू विचारलं मला एक किस्सा आठवला. आम्ही हिरकणीचं शूटिंग करत होतो. हिरकणी मी दिग्दर्शित केलेला चित्रपट. आणि हिरकणीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ती रात्री अख्खा गड उतरून आली. त्यामुळे जास्तीत जास्त नाईट शिफ्ट्स आमच्या होत्या. तर एक दिवशी डिनर ब्रेक झाला, आमच्या सगळ्यांची जेवणं वगैरे झाली, आणि माझी नेहमीची सवय की माझ्याकडे जे काही पॅड असतं, नोट्स असतात, स्क्रिप्ट असतं, ते सगळे एका पॅडला खोचून ठेवलेलं असतं, आणि ते पॅड मी व्हॅनिटीमध्ये ठेवतो आणि मग येऊन जेवतो. हे माझं रोजची माझी सवय आहे. तर त्या दिवशी मी मुद्दामूनच ते पॅड माझं व्हॅनिटीत ठेवून आलो. नंतर मला दाखवायचं होतं की मी विसरलो म्हणून. तर ब्रेक ओव्हर झाला, डिनर ब्रेक संपला, आणि मी म्हटलं की अरे माझं पॅड कुठे आहे? तर माझे असिस्टंट म्हटले की अरे दादा व्हॅनिटीत असेल. तर मी मंजूला, माझ्या बायकोला सांगितलं की जरा प्लीज आण ना व्हॅनिटीत जाऊन पॅड. ती गेली, आणि ती गेल्यानंतर एक काही वेळाने एक प्रचंड मोठी किंचाळी सेटवरती ऐकू आली, "आ!" वगैरे अशी, आणि प्रचंड धावपळ झाली सगळ्या सेटची. सगळे धावले बिवले, काय झालं काय झालं. तर मी असं केलं होतं की दुसऱ्या दिवशी हिरकणीमध्ये एक प्रसंग चित्रित होणार होता, आणि त्या प्रसंगासाठी मला मान तुटलेलं डुक्कर हवं होतं. तर ते डुक्कर आमच्या आर्ट डायरेक्टरनी बनवलं होतं, ज्याची मान तुटलेली होती. ते डुक्कर मी ऑलरेडी व्हॅनिटीत ठेवून दिलं होतं, आणि मेकअप आर्टिस्टकडनं खोटं ब्लड घेऊन मी त्या मानेवर टाकून ते असं पायरीपर्यंत ब्लड ओतलं होतं. आणि हे मंजिरीला अर्थातच माहीत नव्हतं. ती माझं ते नोटपॅड आणण्यासाठी गेली, आणि ते रक्त आणि ते डुक्कर बघून ती प्रचंड किंचाळली, आणि मग खूप चिडली माझ्यावर. ते सगळं रेग्युलर. त्यामुळे खट्याळपणा मला आवडतो, आणि माझ्या बायकोबरोबर करायला जास्तच आवडतो. त्यामुळे जास्तीत जास्त मी तिला घाबरवण्याचा प्रयत्न वारंवार करत असतो. हा सामान्य माणूस आहे, आणि सामान्य माणूसच जज असतो असं मला वाटतं. एक कलाकार म्हणून जेव्हा माझी कुठलीही कलाकृती येते, तेव्हा सामान्य माणूसच त्याला जज करत असतो. तोच ती चालवत असतो, किंवा तोच ती पाडत असतो.
त्यामुळे फार उत्तम प्रश्न विचारलास आणि त्याचं हेच उत्तर आहे की तिथे आम्ही सामान्य माणूस म्हणूनच बसतो, पण सामान्य माणसाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी समोर चाललेलं जज करणं हे त्या खुर्चीचं काम आहे. किंवा नवीन कलाकारांना प्रोत्साहन देणं, त्यांची ऊर्जा वाढवणं. एखादं स्किट कधी-कधी फार छान नाही होत, तेव्हा त्यांची उमेद ढळू न देणं, त्यांना पुश करणं, की ठीक आहे होतं, काय चुका होऊ शकतात, काय करता आलं असतं तर छान झालं असतं. पण त्यांच्यातल्या त्रुटी बाजूला काढून त्यांच्यातलं चांगलं काय आहे, ते त्यांच्यासमोर प्रेझेंट करणं आणि ते नॅशनल टीव्हीवरनं वरून सांगणं, हे त्या खुर्चीचं काम आहे. बॅक टू बॅक झालोय आणि ते झालं असं की झी मराठीवरच्या बऱ्याच मालिका बॅक टू बॅक माझ्या गाजल्या. वादळवाट, पिंपळपान, मृण्मयी, सगळ्यात जास्त माझी गाजलेली मालिका अवघाची संसार. आणि अवघाची संसार चालू असतानाच सेलिब्रिटी सारेगमप आलं. युद्ध ताऱ्यांचे, स्वप्नस्वरांचे, तो सीझन आला आणि तो सीझन मी जिंकलो. आणि तो जिंकल्यामुळे मला म्हणजे मीच असं स्वतःच्या तोंडून म्हणणं चुकीचं आहे, पण बिरुद लागलेला, अजिंक्य तारा असं बिरुद, अशी उपाधी पाठीमागे लागलेला पण मी एकटाच कलाकार आहे आत्ता या क्षणी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये किंवा मालिका सृष्टीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये. त्याच्यानंतर स्टार प्रवाहावर मी एक फार अनोखा कार्यक्रम केला होता, ज्याचं नाव होतं भांडा सौख्य बरे. त्याचे 1200 भाग आम्ही केले. प्रचंड वेगळा कार्यक्रम होता. सासू सुनांमधली भांडणं मिटवण्याचा कार्यक्रम होता आणि अनेक कुटुंबांमधली भांडणं आम्ही मिटवली. अनेक उद्ध्वस्त झालेली कुटुंब आम्ही एकत्र आणली. अनेक लांब गेलेल्या माणसांना आम्ही त्या कार्यक्रमाच्या माध्यमाने पुन्हा जवळ आणलं आणि त्या शोचं फलित म्हणून मी स्टारचा ब्रँड झालो. असं ते आपण केलेल्या कामाचं योगदान असतं. ते आपण केलेल्या कष्टांचं चीज कुठल्या ना कुठल्या तरी रूपात आपल्याला मिळत असतं. कधी समाधानाच्या रूपात मिळतं, कधी पैशाच्या रूपात मिळतं, कधी या अशा पद्धतीने मिळतं, असं मला वाटतं. करंट सिनारिओ असा आहे की ज्या पद्धतीचं काम मी आता मराठीत करतोय, ॲज अन ॲक्टर म्हणून, ॲज अ डिरेक्टर म्हणून, आय एम हॅपी. म्हणजे मी आनंदी आहे, प्रचंड आनंदी आहे. हे सगळं सोडून किंवा या सगळ्याला डावलून हिंदीमध्ये जायचं, काहीतरी दुय्यम रोल करायचे. बरं, पैसेही हिंदीत खूप पैसे मिळतात असं मी खूप ऐकलं. वस्तुस्थिती तशी नाहीये. म्हणजे मी आता 2-3 वेब सिरीजसाठी पण माझं फायनल झालं होतं कास्टिंग. पण पैसे ऐकल्यानंतर मी असा विचार केला की यार, ह्याच्या 7 ते 8 पट जास्त पैसे मला मराठीत मिळत आहेत. 10 पट म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. इतक्या कमी पैशात मी हा सेकंडरी रोल करायचा कशासाठी? म्हणजे काहीच कारण नाही. त्यांना मराठीतले आर्टिस्ट हवेत, कारण मराठीतले आर्टिस्ट बापच आहेत. ह्याच्यात काही दुमतच नाही, ह्याच्यात काही शंकाच नाही. त्यांच्या रिटेक्सचा वेळ वाचतो. मराठी ऍक्टर्सचं पाठांतर फार अप्रतिम असतं. नाटकातून ते आलेले असल्यामुळे ते खणखणीत टेक देतात. त्यांना दुसऱ्या टेकची गरज पडत. या सगळ्या गोष्टीचा फायदा त्यांना होतो. पण मग आर्टिस्टचाही फायदा व्हायला पाहिजे ना. त्या रेशोनी तुम्ही पैसेही द्यायला पाहिजेत. तिथे तुम्ही म्हणता नाही, मराठी आर्टिस्ट को एवढा पैसा कोण देगा, तो नाही करणे काय भाई काम. मला म्हणजे जिथे मला उत्तम मान मिळेल आणि उत्तम पैसे मिळतील तिथे मी हिंदीत काम करीनच की. 100 चित्रपट देवाच्या पाठिंब्याने, देवाच्या आशीर्वादाने पूर्ण झालेत. वडापाव हा माझा 100वा चित्रपट आणि तो 100वा चित्रपट म्हणून मी पहिल्यांदा दिग्दर्शन करून कामही केलं नाही. तर मी ज्या चित्रपटांचं दिग्दर्शन करतो त्यात मी शक्यतो काम करत नाही. कच्चालिंबूत मी काम नाही केलं. त्याच्यानंतर भद्रकालीची माझी अनाउन्समेंट झालेली आहे. पठ्ठेबापूरावची माझी अनाउन्समेंट झाली आहे. हे दोन्ही चित्रपट मी दिग्दर्शित करतोय. पठ्ठेबापूरावमध्ये मी स्वतः कामही करतोय. महापरिनिर्वाण सारखा माझा एक मोठा सिनेमा येऊ घातलाय ॲज अन ॲक्टर म्हणून. जिलेबी सारखा एक वेगळ्या वाटेवरचा सिनेमा मी केलाय. मीरा नावाचा एक अत्यंत वेगळा सिनेमा मी केलाय, जो
ज्याच्यात मी एका डॉक्टरची भूमिका केली आणि तो म्युझिक थेरपीनी पेशंटला बरं करत असतो आणि अशी थेरपी अस्तित्वात आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे मीरा हा चित्रपट आहे. सो अत्यंत वेगळ्या वाटेवरचे, वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या भूमिका असलेले उत्तम चित्रपट मी मराठीत अभिनेता म्हणून पण करतोय, दिग्दर्शक म्हणून पण करतोय. तर या सगळ्यातनं म्हणजे या सगळ्याला बाजूला ठेवायचं आणि हिंदीत जायचं आणि हिरोच्या मागचा एक इन्स्पेक्टर, कोणतरी असिस्टंट अशा भूमिका करत मला अजिबात इंटरेस्ट नाही. का करू मी? आय डोंट माइंड. म्हणजे माझं चाललंय ते उत्तम चाललंय. जेव्हा इथे माझ्या असेल उत्तम रोल हिंदीतला आणि उत्तम पैसे, तेव्हा येईल आपोआप. आणि माझा नशिबावर खूप विश्वास आहे, कारण माझ्या कष्टांवर विश्वास आहे. मी प्रामाणिकपणे कष्ट करत राहिलो म्हणून 90 चित्रपटानंतर का होईना एक धर्मवीर सारखा सुपरहिट सिनेमा माझ्या आयुष्यात आला, एक चंद्रमुखी सारखा सुपर डुपर हिट सिनेमा माझ्या आयुष्यात आला. थोडा वेळ लागला, थोडा नाही बराच वेळ लागला, पण आला. पण हरकत नाही, अजून थोडा वेळ लागेल, पण हिंदीतही होईल काहीतरी. नाही, नाही, ही परिस्थिती वाईटच आहे, पण कॉम्पीट करत नाही असं काही नाही. माझ्याच चित्रपटांनी म्हणजे बाकीच्यांची पण मी उदाहरणं देऊ शकीन. पण हिरकणीसमोर 4 हिंदी चित्रपट होते. मेड इन चायना होता, हाऊसफुल 4 होता, सांडकी आग होता आणि अजून कुठला तरी चौथा चित्रपट. ते 4ही पडले आणि हिरकणी सुपरहिट चालला. धर्मवीर चंद्रमुखी 29 एप्रिलला आला, धर्मवीर 13 मेला आला आणि 28 मेला हंबीरराव. बॅक टू बॅक 3 मराठीतले सुपरहिट आणि मोठे चित्रपट आले आणि त्यांच्यासमोर एकही हिंदी चित्रपट चालला नाही. सो असं नाहीये. मुद्दा असा आहे की जे छोटे चित्रपट आहेत मराठी, त्यांना थिएटर मिळताना खूप प्रॉब्लेम येतोय आणि हा खूप जेन्युइन प्रॉब्लेम आहे. आणि ही मल्टिप्लेक्सवाल्यांची मुजोरी आहे, ज्याबद्दल वारंवार बोललं गेलेलं आहे. वारंवार त्याच्याबद्दलची आंदोलनं झालेली आहेत. खळखट्याक सारखं आंदोलन माननीय राजसाहेबांनी केलेलं आहे आणि वारंवार राजसाहेबांसारखा नेता हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी धावून आलेलाच आहे. हे मान्य केलंच पाहिजे. पण तरी सुद्धा वारंवार येणारं सरकार त्याच्यावरती ठोस पाऊल उचलत नाहीये, हेही तितकंच खरं. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना प्राईम टाइम मिळालाच पाहिजे, तो आमचा हक्क आहे. त्याच्यासाठी भीक मागण्याची वेळ येता कामा नये, हे उघड सत्य आहे. पण याच्याकडे ज्या सरकारचं लक्ष जाईल आणि जे सरकार याच्यावरती एक फायनल तोडगा काढेल, त्याच्यानंतरच काय ते होईल. पण तोपर्यंत ही मल्टिप्लेक्सवाल्यांची मुजोरी आहे की त्यांना हिंदीमध्ये जास्त कलेक्शन मिळतं म्हणून प्राईम टाइमचे शो, त्यांना हिंदी पिक्चर्सना जास्त शोज. हा त्यांचा माज आहे. हा उतरवणारा एक दिवस उतरेल. कुठलं तरी एक सरकार येईल. आशा करतो की शिंदे सरकारच हा माज त्यांचा उतरवेल, काही ना काहीतरी त्याच्यावर तोडगा काढेल, अशी आशा वाटते. बघूया, माणसाने आशावादी राहावं. पण वारंवार जी भीक मागायला लागते नंबर ऑफ शोज साठी मराठी चित्रपट निर्मात्यांना, हे चित्र चांगलं नाही, हे वाईट आहे आणि हे बदललं पाहिजे, एवढं नक्की. पुस्तक लिहून झालं. माझा आनंद नावाचं पुस्तक लिहून झालं. त्याची पहिली दुसरी आवृत्ती पण संपली. त्याची तिसरी आवृत्ती आता आली. मेहता पब्लिशनी ते पब्लिश केलेलं पुस्तक आहे. त्याच्यात मी काही माझं कौतुक किंवा मी किती मोठा आहे हे दाखवण्याचा माझा अजिबात प्रयत्न नाही. मी मोठा नाहीच आहे. पण एखाद्या कलाकाराला एखादी भूमिका मिळण्यासाठी त्यांनी घेतलेला ध्यास, ती मिळाल्यानंतर त्यांनी केलेले प्रयत्न, ती यशस्वी झाल्यानंतर आलेली जबाबदारी आणि ती टिकवून ठेवण्यासाठीचा त्यांनी केलेले प्रयत्न किंवा तो जगत असलेलं त्याचं जगणं, ती जबाबदारी टिकवण्यासाठी इतका मोठा पल्ला आहे त्या पुस्तकाचा. त्यामुळे तरुण पिढीला ते मार्गदर्शक ठरेल असं मला फार मनापासून वाटतं. आणि म्हणूनच की काय त्याच्या 2 आवृत्त्या संपल्या असाव्या, लोकांना ते वाचावं असं वाटतंय, याचा मला आनंद आहे. काय आहे की मला असं वाटतं की नटांनी स्वार्थी असायला हवं, प्रचंड स्वार्थी असायला हवं. त्याच्यात त्याचे फायदे आहेत खूप. अ, समजा मला एखादा चित्रपट पाहायचा आहे, तर तो अ, लांबणीवर टाकणं याच्यात त्याचं काही भलं नाही. तो तो ज्या इंटेन्सिटी तुला बघावासा वाटतोय, त्या भरात तो बघून झाला पाहिजे. जेव्हा मला माझा वेळ हवा असतो, तेव्हा मला दुनियेची फिकीर नसते.
तो माझा वेळ आहे, तो माझ्या स्वार्थासाठी मला हवा असलेला वेळ आहे, जेणेकरून माझं भलं होणार आहे, मी जे प्रोजेक्ट करतोय त्याचं भलं होणार आहे आणि त्याच्यासाठी ते सगळं वाचणं, तो वेळ स्वतःला देणं ही प्राथमिक गरज आहे आणि ती मी केलीच पाहिजे. सो मी ते करतो. मला जेव्हा जे वाचायचंय तेव्हा मी वाचतो आणि आता इतक्या वर्षांच्या सहवासानंतर माझ्या बायकोलाही, माझ्या मुलांनाही कळतं माझ्या बॉडी लँग्वेजवरनं, की आत्ता बाबाला त्याचा एकटेपणा हवा आहे किंवा आत्ता माझ्या नवऱ्याला त्याची स्पेस हवी आहे. माझ्या बायकोला, माझ्या मुलांनाही कळतं. ती स्पेस, तो वेळ ते मला देतात आणि त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी आहे. आणि मला असं वाटतं हे करायला पाहिजे. ह्याच्यात काही फार मोठेपणा नाही. हे सगळं करूनच तुम्ही समृद्ध होत असता, शिकत असता आणि जे तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुम्ही दाखवू शकता चेहऱ्यावर. कधी कधी ते वाचलेलं तुम्हाला रिकलेक्ट होतं आणि त्या इमोशन्स तुमच्या चेहऱ्यावर नकळत येतात. किंवा हास्य जत्रेमध्ये एखादी कमेंट देताना एखादं उदाहरण असेल ते मी कुठेतरी वाचलेलं असतं, त्याच्यावरनं ते माझ्या डोक्यात येतं आणि मग ते बोललं जातं. सो वाचन हे असलंच पाहिजे आणि हा वेळ माझा आहे, तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवतोच. दुर्दैवी आहे खूप आणि अत्यंत थर्ड क्लास क्रायटेरिया आहे हा, की ज्याचे फॉलोअर्स जास्त तो ऍक्टर खूप चांगला किंवा मोठा. आणि हे हिंदीवाल्यांनी आणलेला हा ट्रेंड आहे आणि तो मराठीत रुजू पाहतोय, पण तो वेळीच ठेचला गेला पाहिजे आणि तो ठेचला जाईलच. कारण जोपर्यंत मराठीमध्ये परेश मोकाशी, आदित्य सरपोतदार, प्रवीण तरडे, मी स्वतः, रवी जाधव, विजू माने, अभिजित पानसे, अनेक नावं घेता येतील माझ्या सहकारी मित्रांची, जे परफॉर्मन्सवर विश्वास ठेवणारे दिग्दर्शक आहेत. तोपर्यंत या फॉलोअर्सचा कॅटेगरीचा मराठीत काही फार फरक पडेल किंवा त्यांनी काही खूप मोठं बदल होईल असं मला अजिबात वाटत नाही. हिंदीवाले ते करतायत आणि ते त्यांचं दुर्दैव आहे. फायनली त्यांना तो ऍक्टर कसा आहे कळल्यानंतर ते स्वतः त्याला अनफॉलो करत असतील असं मला वाटतं. फाट्यावर मारतो मी, मला काही फरक पडत नाही. ज्यांना उद्योगधंदे नाहीयेत, ज्यांना कुठल्याच गोष्टीचं काही घेणं नाहीये किंवा ज्यांना पैसे देऊन बसवले असेच महाभाग ट्रोल करत असतात, त्यांनी कुठल्या कलाकृतीला फारसा काही फरक पडतो असं मला वाटत नाही. मराठीत तर नाहीच नाही. मी व्यावसायिक अभिनेता आहे. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती करून पैसे कमावणं आणि माझ्या कुटुंबाची गुजराण करणं हे माझं काम आहे. मी पूर्ण वेळ व्यावसायिक अभिनेता आहे. ज्याला ज्या क्षेत्राला कुठलंही फिक्स इन्कम नाही, ज्याला पेन्शन नाही, अत्यंत विचित्र आणि अनसर्टन असं करिअर आहे. मिळतील तेव्हा खूप पैसे मिळतील, नाही तेव्हा 6-6, 8-8, 10-10, 12-12 महिने, 1.5-2 वर्ष मी घरी बसलोय. 1.5-2 वर्ष माझ्याकडे एकही काम नव्हतं. अशी फेज येऊ शकते. कारण क्षेत्रच खूप अनिश्चित आहे, भयंकर अनिश्चित आहे. त्याच्यावर अनेक माणसं जगणार आहेत माझ्या आयुष्यातली आणि त्यांना जगवणं ही माझी जबाबदारी आहे. ते माझं काम आहे. आम्ही भान असलेली माणसं आहोत, जबाबदाऱ्या असलेली माणसं आहोत. तू प्रेक्षक आहेस, तुझं मत मान्य करणं, ते स्वीकारणं माझं कर्तव्य आहे. हा चित्रपट प्रसादोकनी घाण केला, मान्य आहे, तुला आवडला नसेल. हा चित्रपट प्रसादोकनी उत्तम केला, धन्यवाद. ह्या नाटकात प्रसादोकनी अत्यंत दर्जाचं काम केलं, ऍक्सेप्ट. ते मी मान्य करीनच. कुठल्याही ट्रोलिंगला मी आयुष्यात कधी भिडणार नाही, भ्यायलो नाही. माझ्या कलाकृतीवर, माझ्या प्रामाणिक प्रेक्षकावर माझा ठाम विश्वास आहे. जे माझा चित्रपट बघून माझ्या चुका सांगतात, जे माझं नाटक बघून माझ्या चुका सांगतात, जे हास्यजत्रा बघून मला सांगतात की ही कमेंट आवडली, ही कमेंट नाही आवडली, त्यांचा मी अत्यंत आदर करतो, त्यांना सन्मान देतो. त्यांची मतं मी ऐकतो, त्याच्यावर विचार करतो आणि तसं परिवर्तन माझ्यात करतो. ट्रोलिंग बिलिंग काय, कोण आहे ते माणसं, काय संबंध नाही त्यांचा.
वेड वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात, हे आपण अनेकदा वाचलंय, ऐकलंय. पण अशा एका वेड्या माणसाची भूमिका मला करायला मिळेल असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. तर हे इतिहास घडवणारे जे वेडे आहेत, त्यापैकी एक वेडा माणूस म्हणजे नामदेव वटकर, ज्यांची भूमिका मी या चित्रपटामध्ये करतोय. आज आपण इंटरनेटवर कुठेही युट्यूबवर कुठेही गुगलवर जर का सर्च केलं की अ, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अंत्ययात्रा, अ, तर जगभरातून तुम्हाला एकच व्हिडिओ दिसतो, एकच व्हिडिओ अवेलेबल आहे. तो व्हिडिओ ज्या माणसाने शूट केलाय त्या माणसाचं नाव नामदेव वटकर. आणि त्या शूटिंग म्हणजे आता विचार करा तुम्ही, त्या काळी लाखोंच्या गर्दीतली ती अंत्ययात्रा महामानवाची, कसा तो प्रवास झाला असेल, काय काय त्याला अनुभवले असतील आणि किती हालापेष्टा त्यांनी त्या काळात भोगल्या असतील आणि त्याच्या बरोबर किती मोठी मोठी नावं त्या काळी उभी राहिली असतील. एक एक कॅरेक्टर जसं येत जातं महापरिनिर्वाण मधलं तसं थक्क व्हायला होतं. शैलेंद्र बागडे या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक यांनी फार वेगळ्या पद्धतीने हा सिनेमा लिहिलाय, दिग्दर्शित पण केलाय. आणि या सिनेमासाठी अत्यंत खंबीर निर्मात्याची गरज होती, जी गरज आशिष पाटील आणि सुनील शेळके आमच्या 2 निर्मात्यांनी अत्यंत समर्थपणे पेललेली जबाबदारी आहे. कारण खूप मोठा सिनेमा आहे, त्याचा आवाका खूप मोठा आहे, त्याचं बजेट खूप मोठं आहे आणि तो त्या पद्धतीनेच होणं गरजेचं होतं. जवळपास आम्ही 50 दिवस महापरिनिर्वाणचं शूटिंग केलंय आणि एखाद्या अभिनेत्यासाठी मेजवानी असावा असा रोल आहे, अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे या चित्रपटाला नाही म्हणण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. स्क्रिप्ट वाचल्या क्षणी माझा होकार होता. दुसऱ्या दिवशी माझं कॉन्ट्रॅक्ट साईन झालं होतं आणि त्या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. पण मला असा फार विश्वास आहे की ज्या माणसाने इतिहास घडवला त्या माणसाचा पडद्यावरचा प्रवास चित्रपटसृष्टीत सुद्धा इतिहास घडवेल असा मला विश्वास वाटतो. हा चित्रपट लोकांना नक्की आवडेल. अत्यंत वेगळ्या पद्धतीचा चित्रपट आहे. पुन्हा एकदा एका पद्धतीने माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेली ही आदरांजली आहे. बाबासाहेबांची भूमिका करणारा नट अजून आम्ही उघड केलेला नाही, पण तो पण फार मोठा आहे आणि त्यांनी पण फार अप्रतिम भूमिका केलेली आहे बाबासाहेबांची या चित्रपटामध्ये. माझ्या सोबतीला अंजली पाटील आहे या चित्रपटामध्ये, गौरव मोरे आहे, कमलेश सावंत आहेत. सगळ्या ॲक्टर्सची फळी फार मस्त आहे. आणि विशेष उल्लेख करावा लागेल तो या चित्रपटाच्या छायाचित्रकाराचा. अमर कांबळे नावाचा एक तरुण मुलगा आहे ज्यांनी सिनेमॅटोग्राफी केली या चित्रपटाची आणि जी सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे या चित्रपटाची. त्यामुळे एक उत्तम टीम जमून आली. रोहनचं म्युझिक आहे आणि मी सुद्धा तितक्याच डेस्परेटली महापरिनिर्वाणची वाट बघतोय. नुकतंच आम्ही त्याची तारीख अनाऊन्स केली. यावर्षी 6 डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित होतोय आणि लोक त्याला उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा वाटते. कच्चा लिंबू हा माझ्या आयुष्यातला फार महत्वाचा घटक आहे. चित्रपट नाही म्हणते मी, फार महत्वाचा भाग आहे, फार महत्वाचा घटक आहे. कच्चा लिंबूने मला खूप काही दिलं. काही गोष्टी गेल्या पण माझ्या हातातून. पण इट्स अ पार्ट ऑफ अ गेम. म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. रसिकाश्रय कच्चा लिंबूला अजिबात मिळाला नाही. 1-2 आठवडे कसाबसा चित्रपट चालला आणि नंतर तो उतरला. पण त्या माझ्या पहिल्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाला. असं भाग्य कुठल्या दिग्दर्शकाच्या नशिबात असतं की पहिला चित्रपट आणि नॅशनल अवॉर्ड. कच्चा लिंबू हा एका वेगळ्या विचाराने केलेला चित्रपट होता की स्पेशल मुलांकडे समाजाचा असलेला दृष्टिकोन काय आहे आणि कशा पद्धतीने तो बदलायला हवा
एखाद्या सणासमारंभात, लग्नात बिग्नात कुठे जर एखादं स्पेशल चाइल्ड असेल तर लोक त्याच्याकडे कशा नजरेने बघतात? त्या नजरेचा त्या मुलाच्या आई वडिलांना भयंकर त्रास होत असतो. ती नजर त्याच्या आई वडिलांना भयंकर टोचत असते. त्यामुळे हळूहळू त्या स्पेशल चाइल्डचं अशा सणासमारंभात, सोहळ्यामध्ये येणं बंद होतं आणि पर्यायाने त्या आईबापांचं पण सोशलायझेशन बंद होतं आणि अत्यंत कुढत ही माणसं जगतात. का? तो मुलगा तसा आहे, त्याचा काय दोष आहे? त्याला कळतच नाही आपण कसे जन्माला आलोय, कसे जगणार आहोत आणि कसे जाणार आहोत. जे भीषणपणे भोगायला लागतं ना, ते त्याच्या आई वडिलांना भोगायला लागतं. तर त्या आई वडिलांकडे आणि त्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा या प्रामाणिक प्रयत्नातून निर्माण झालेला चित्रपट म्हणजे कच्चा लिंबू. जयवंत दळवीं सारख्या प्रचंड मोठ्या सिद्धहस्त लेखकाची कादंबरी ऋणानुबंध आणि त्याच्यावरती चिन्मय मांडलेकरनी लिहिलेला हा चित्रपट आणि आम्ही प्रचंड मेहनत घेऊन बनवलेला हा चित्रपट. म्हणजे प्रत्येक चित्रपटाच्या दरम्यान मी मेहनत घेतच असतो, ते माझं काम आहे, त्यात काही मोठेपणा नाही. पण कच्चा लिंबू हा पहिला चित्रपट होता, त्यासाठी 2.5 वर्ष मी काहीही काम केलं नाही, कारण विषय फार मोठा होता, त्यात झोकून घेणं महत्वाचं होतं. या 2 वर्षात आपण काही काम करत नाही आहोत हे लक्षात तेव्हा आलं जेव्हा कर्जाचे हप्ते इथपर्यंत आले आणि बँकेच्या माणसांचे फोन सुरू झाले आणि तेव्हा लक्षात आलं की अरे 2 वर्ष काही कमावलेलंच नाहीये, पण आपण कमवत नाही आहोत म्हणून बँकेचे हप्ते थांबत नाहीयेत, ते चालूच आहेत. आणि मी कधी बोललो नाही आजपर्यंत विषय निघाला म्हणून. ते इतकं गळ्याशी आलं काम न करणं की पुण्यामध्ये मी एक छान तुमदार असं रो हाऊस घेतलं होतं आणि मस्त होतं, असं 2 मजली, पुढे अंगण मागे अंगण आणि अख्खच्या अख्खं घर माझ्या बायकोनी तिच्या स्वतःच्या हाताने शेणाने सारवलेलं होतं. त्या घरातली एक ताट, एक वाटी, भांड हे कुठून जुन्या ठिकाणी जाऊन माझ्या बायकोनी शोधून आणलं होतं. सगळं पितळ्याचं होतं. त्या घरात स्टील नव्हतंच. गुजरात का राजस्थान कुठून तरी एक मातीचा फ्रीज आणला होता जो त्या घरात होता. असं सगळं जुन्या स्टाईलचं वाडा. पुढे छान बैलगाडी बनवली होती, मागे एक खोटी विहीर बनवली होती, मोट वगैरे असली. हे सगळं माझ्या बायकोने तिच्या हाताने बनवलेलं होतं. त्या घरात आम्ही 2 वर्ष राहिलो सुद्धा, जाऊन येऊन पुण्याला. आणि कच्चा लिंबूच्या या सगळ्या प्रवासात काम न केल्यामुळे जे काही झालं बँकेचं, त्याच्यामुळे मला नाईलाजाने ते घर विकायला लागलं. एका अर्थाने मी माझ्या बायकोच्या आनंदावरती विरजण टाकलं, तिच्या स्वप्नांवरती मी पाणी टाकलं. मला खरं तर तो अधिकार नव्हता, पण एक कलाकृती चांगली व्हावी, त्याच्यात आपल्याला झोकून देऊन काम करता यायला हवं, म्हणून मी तो डिसिजन घेतला होता की 1-2 वर्ष काही न काम करण्याचा. ज्या डिसिजनला माझ्या बायकोची पूर्ण सहमती होती, तिला विश्वासात घेऊनच ते पाऊल मी उचललेलं होतं. आणि शेवटी तिच्याच स्वप्नांवरती मला पाणी सोडायला लागलं. नाईलाजाने मला ते घर विकायला लागलं, जे खरं तर आमच्या दोघांचंही खूप काळ पाहिलेलं स्वप्न होतं. माझी मुलं लहान असताना त्या घरात जायची, झोपाळ्यावर बसायची. माझे वडील, तिचे वडील दोघेही होते जे त्या घरात यायचे. आज ते घर माझ्या हातात नाही. माझं घर गेलं, पण कच्चा लिंबूनी मला नॅशनल अवॉर्ड दिला. आनंद जर तराजूत टाकायला गेलो ना, तर खरं तर दोन्ही पारडी सेम लेवलला आहेत. एका प्रामाणिक कलाकाराला पहिल्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळणं आणि स्वतःचं घर, या दोन्हीची व्हॅल्यू माझ्यासाठी सेम आहे. फक्त घर गेलं आणि नॅशनल अवॉर्ड मिळालं. पण कच्चा लिंबू हा अत्यंत जवळचा विषय आहे, अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. खूप मनापासून केलेला चित्रपट आहे आणि अनेक मोठ्या लोकांनी त्याचं कौतुकही केलं. जगभर तो चित्रपट फेस्टिवल्सच्या माध्यमातून गेला.
क्रिटिकली व्हेरी वेल ॲक्लेम्ड फिल्म म्हणू शकतो आपण त्याला, पण कमर्शियली येस इट वॉज अ फ्लॉप फिल्म. कोविडचा फर्स्ट अटॅक झालेला होता ऑलरेडी. तो खूप डेंजरस होता. आपण सगळेच एका भयानक अनामिक अशा भीतीमध्ये जगत होतो. ते थोडी त्याची झळ कमी झाल्यानंतर गव्हर्नमेंटनी बायोबबलमध्ये शूटिंग करण्याची परवानगी दिली. पण त्याकरता मुंबईतून बाहेर जाणं फार गरजेचं होतं, जेणेकरून एक युनिट त्या बायोबबलमध्येच राहील. म्हणजे त्या युनिटमधला एकही माणूस त्या जागेतनं बाहेर जाणार नाही, नवा एकही माणूस त्या जागेत आत येणार नाही. अशा पद्धतीने त्या कामाचे नियम सरकारने बनवले होते आणि ते अगदी प्रॉपर त्याच पद्धतीने फॉलो करत हास्य जत्रेचं मला असं वाटतं पूर्ण मोठं युनिट मी दमनला पोहोचलो. मुंबई सोडून दमनमध्ये एका 5 स्टार हॉटेलमध्ये तो सेट बांधला होता हास्य जत्रेचा आणि तिकडे आम्ही शूटिंग करणार होतो. आणि 29 एप्रिल आजही मला आठवतं. 29 एप्रिलला आम्ही दमनमध्ये पोहोचलो, सगळे सेटल झालो आणि 30 तारखेला तिकडच्या शेड्यूलचा पहिला एपिसोड चालू होणार सकाळी 9 वाजता. आम्ही 6-7 वाजता उठलो, आवरायला लागलो आणि उठल्यानंतर जरा थोडा फ्रेश झाल्यानंतर फोन बघितला तर बायकोचे 8-10 मिस कॉल होते त्याच्यावर. मी झोपलो होतो त्यामुळे मी ते पाहिलं नव्हतं. उठल्यानंतर मी ते पाहिले आणि मी फोन केला आणि तिने मला सांगितलं की वडील गेलेत माझे म्हणून. तर मी पुण्यामध्ये, मुळात मी पुण्याचा असल्यामुळे पुण्यात अनेक मित्र आहेत, चांगल्या ओळखी आहेत. एका मित्रा थ्रू त्यावेळेचा जो मेडिकल ऑफिसर जो कोविडच्या सिच्युएशनमध्ये पुण्यात होता त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला माझा. मी त्यांना सांगितलं की माझे वडील आहेत, तर आपण काय करू शकतो. तर तो म्हणला की साहेब सिच्युएशन भयंकर डेंजरस आहे, अर्धा ते पाऊण तास ठेवण्याची आम्हाला परवानगी आहे. मॅक्झिमम तुम्ही स्वतः मला फोन करताय, तुम्ही रिक्वेस्ट करताय म्हणून अजून एक 15 मिनिटं, अर्धा तास एवढाच वेळ ठेवू शकतो. पण तुम्ही आत्ता दमनला आहात आणि ते पुण्यात आहेत, तुम्हाला यायला कमीत कमी 6 ते 7 तास लागतील आणि एवढ्या वेळ आम्ही ठेवू शकत नाही. भयंकर प्रेशर आहे आणि सिच्युएशन खूप वर्स्ट आहे. सो आय एम हेल्पलेस, असं तो मला म्हणाला. जे ऐकल्यानंतर काही प्रश्नच नव्हता जाण्याचा. एकतर ट्रॅव्हलमध्येही खूप बंधनं होती, सगळे प्रवास त्या वेळात आपण करू शकत नव्हतो आणि एवढं करून ते ठेवणार नव्हतेच. म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला एक भाऊ व्हिडिओ कॉल लावेल, मला एकदा फक्त बघू देत शेवटचं वडिलांना. तर तो म्हणाला नाही साहेब, इथे मोबाईल आणण्याचीच परवानगी नाहीये, मोबाईल बाहेर ठेवून आलेत तुमचे भाऊ, त्यामुळे तेही शक्य नाही. मी त्यांना म्हटलं तुमच्याकडे तुमचा फोन असेल, तुमच्या फोनवरून मला लावता का. तर ते म्हणाले नाही, आम्हाला अलाउड नाही, मी नाही करू शकत. सो मी शेवटचं वडिलांना पाहिलंच नाही. थोड्या वेळाने भाऊ इकडे वडिलांना अग्नी देत होता आणि तिकडे मी हास्य जत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो. माझी मुलं माझा वीक पॉइंट आहेत. माझा मोठा मुलगा सार्थक, जो जर्मनीला असतो, ज्याला 10वी मध्ये 96% त्याला मिळाले आणि त्या क्षणी मी त्याला असं म्हणत होतो, 96? मी फक्त हे साल बघितलंय, मार्क्स नाही बघितले. तर तो भयंकर हुशार आणि भयंकर फोकस्ड. ही दोन्ही माझा वीक पॉइंट अशासाठी आहेत की यांचा जन्म झाल्यानंतर मी अत्यंत प्रामाणिकपणे असं ठरवलं होतं
की ह्यांच्यावर मी संस्कार करणार नाही. त्या दोघांचंही भलं व्हावं अशी माझी अपेक्षा होती आणि त्यामुळे मी संपूर्णपणे माझ्या बायकोच्या हाती त्यांना दोघांनाही सुपूर्द केलं आणि त्यामुळेच ते दोघेही उत्तम संस्कारात वाढलेली मुलं आहेत. अत्यंत संस्कारी मुलं आहेत. 10वी मध्ये इतके अप्रतिम मार्क्स पडल्यानंतर त्यांनी त्याचा डिसिजन घेऊन त्यांनी त्याचं शिक्षणाची त्याची फॅकल्टी त्याची जी काय आहे ती निवडली. तो इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट च्या कोर्ससाठी जर्मनीला गेला आणि तो मागच्याच 2-3 महिन्यांपूर्वी त्याचं हे झालं कॉन्व्होकेशन. तो बॅचलर झाला आणि आता तो मास्टर्ससाठी पुढे कुठेतरी जाणार आहे. आणि छोटा माझा मुलगा SYला आहे रुईया कॉलेजला आणि तो आय होप तो आमच्याच क्षेत्रात यावा अशी माझी इच्छा. एकाने तरी कोणीतरी बापाच्या मार्गावरून चालत जावं असं आपलं प्रामाणिकपणे मला वाटतं. पण मी कधी कुणाला दोघांपैकी कुणालाही कसलं कंपल्शन केलं नाही कुठलंही फील्ड निवडण्याचं. कारण माझा या गोष्टीवर ठाम विश्वास आहे की मुलांच्या मागे लागू नये, त्यांच्या मागे उभं राहावं. सो मी ते जे काही डिसिजन घेतील त्याच्या मागे मी उभा आहे. मोठा आता त्याच्या मागे लागलाय, छोटा आता पुढच्या वर्षी पास आउट होईल. तो म्हणतोय असं की बाबा मला तुला असिस्ट करायचंय किंवा बघूया. पण अजून ते जे काही डिसिजन घेतील त्याला मी पाठिंबा देईन, पाठबळ देईन. पण मुलगा जेव्हा जर कधी असं मला तो एकदा म्हटलं मला ऍक्टर व्हावं असं वाटतंय बाबा, त्या क्षणी मी त्याला असं म्हणलं होतं नाही हो, मी एकाही ठिकाणी तुझं नाव सजेस्ट करणार नाही. कारण तुझ्या बापाचं नाव कुणी कधी सजेस्ट नाही केलं. सो मी पण तुझं नाव कधी सजेस्ट करणार नाही. तुझं जे काही ते तुझं तुला बघायचंय, तुला कमवायचं. आणि त्या क्षणी तो म्हणला फर्स्ट क्लास, थँक्यू बाबा असं तो मला म्हटल्यानंतर मला असा अभिमान वाटला की येस यार माझा रक्त आहे. सो येस, दोघेही माझे वीक पॉईंट आहेत आणि ते वीक पॉईंट माझे आहेत याला कारण माझी बायको आहे आणि याची मला जाणीव आहे की तिने फार उत्तम पद्धतीने अनेक वर्ष या फील्डचा त्याग करून, कारण खरं तर ती स्वतः एक अभिनेत्री होती. तिला व्यावसायिक याच्यात पदार्पण करायचं नव्हतं, पण खूप छान अभिनेत्री होती. पण संसार, मुलं-बाळ याची जबाबदारी पूर्णपणे मला घ्यायची आहे असं मनात पक्क करून ठरवून तिने हे करिअर निवडलं नाही. ही दोन्ही मुलं मोठी होईपर्यंत तिने केलेला त्याग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे खरं तर हे तिन्ही माझे वीक पॉईंट आहेत असं म्हणलं तरी चालेल. माझी वडापाव नावाची फिल्म येते जी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मी डिरेक्ट केली आणि मी कामही केलंय. मीरा नावाची माझी एक फिल्म येते ज्यात मी फक्त अभिनेता आहे. जिलबी नावाची माझी फिल्म येते ज्यातही मी फक्त अभिनेता आहे. धर्मवीर 2 येणार यावर्षी आणि महापरिनिर्वाण पण याच वर्षी येणार. हे झालं अभिनेता म्हणून. आणि दिग्दर्शक म्हणून मी अनाऊन्स केल्याप्रमाणे भद्रकाली हा एक चित्रपट पाईपलाईनमध्ये आहे आणि पठ्ठीबापूराव मोठं प्रोजेक्ट आहे, खूप मोठी फिल्म आहे. परत एकदा खूप त्याच्यावर वेळ द्यावा लागणार आहे. पण यावेळेला मी कितीही वेळ दिला तरी माझं घर जाणार नाही याबद्दल माझ्या मनात 100% खात्री आहे. मिळालं तर मला नवीन घर मिळेलच इतका मी प्रयत्न करीन आणि प्रामाणिक प्रयत्न करीन. येणाऱ्या काळामध्ये पठ्ठीबापूराव इट्स लाईक अ ड्रीम प्रोजेक्ट. खूप वर्ष मी त्या सिनेमाचं स्वप्न बघतोय आणि त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. नाही, भीती कधीच नाही वाटली. कुठलाही दिग्दर्शक किंवा कुठलाही निर्माता चला आता वाईट सिनेमा बनवू असं ठरवून सिनेमा वाईट नाही बनवत. त्याचं इंटेन्शन चांगलंच असतं. वाईट असते ती परिस्थिती. काहीतरी गंट परिस्थिती फसते आणि चित्रपट फसतो. पण एनिवे मला कधीच अशी भीती वाटत नाही, कारण मी 100 चित्रपट केले असतील तर त्यातले 60 नव्या दिग्दर्शकांबरोबर केलेत आणि जे माझे आता खूप घट्ट मित्र आहेत. सो असं घडूच शकतं की मला फार आवडतं नवीन मुलांबरोबर काम करायला. त्यांचा एक वेगळा विचार असतो, त्यांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो. ते टेक्निकली अपडेटेड असतात, अपग्रेडेड असतात. त्यामुळे मला बरेचदा त्यांच्याकडनं नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि मला मजा येते नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करताना. मला कधीच भीती नाही वाटत.
थँक्यू. मी म्हटलं पाहिजे तुम्हाला खरं तर की तुम्हाला माझ्यासारख्या फटकळ माणसाला बोलवा. ते ॲक्च्युली ना खट्याळ, मिश्किल, रुबाबदार आणि फटकळ असं आहे. ते चौथं ते लावत नाहीत. मला फार मजा येते जे नवं काहीतरी करू पाहतायत त्यांच्याबरोबर काम करताना आणि त्यापैकीच तुम्ही एक आहात. काही वेगळा पायंडा पाडायचा तुम्ही प्रयत्न करताय, काही वेगळं शोधायचा प्रयत्न करताय इनसायडर्सच्या निमित्ताने. सो या निमित्ताने तुमचीही इनसाईड मला कळली आणि ती मला आवडली म्हणून मी या प्लॅटफॉर्मवर यायला तयार झालो. सो माझ्याकडून तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल.